नेरूळला राहायची, तर माझ्या बँकेचा फ्रॉड झाला होता आणि मी अचानकच म्हणजे मला बँकचा टाइम 10ला चालू होते बँक, तर मी घरातून निघाली पायी पायी चालत. तर मी म्हटलं मी 8:30ला निघालेली. मी म्हटलं चल मठामध्ये मी जाऊन बसते. मी गेली मठामध्ये. मी स्वामींना सतत प्रार्थना करत होते आणि तो माझा पहिला दिवस होता मठातला. मी स्वामींना सतत प्रार्थना करते की स्वामी मी म्हणजे माझे पैसे जे फ्रॉड झालेले ते माझ्या अकाउंटला येऊ दे, या पोलिसांना क्राईम ब्रँचमध्ये रिपोर्ट दिलाय ते येऊ दे, असं मी स्वामींना प्रार्थना करत होती. आणि त्या दिवसानंतर मी म्हणजे बँकेमध्ये गेली, चार्जबॅकचा फॉर्म भरला आणि म्हणजे मी वेट करत होती की मला पोलिसांकडून पैसे मिळणार असं. नंतर मी म्हणजे कधी अकाउंट चेकच नव्हतं केलं आणि अचानक माझ्या फ्रेंडनी 2,000 रुपये माझ्या अकाउंटला टाकलेले ना, ते मी चेक करता करता माझ्या अकाउंटला 52,000 रुपये आलेले. आणि योगायोग कसं माहिती, मी 9-9:30ला मठामध्ये बसली होती आणि 10च्या आतमध्ये माझ्या अकाउंटला पैसे आलेले सोमवारी, कारण की रविवारी माझा फ्रॉड झाला होता. आणि किती पैशांचा फ्रॉड झाला? 50,000 रुपये. त्याच्यानंतर मी खूप म्हणजे स्वामीचं असंच नाही की पैसे, पण मला एक असं म्हणजे कुठेतरी असं वाटलं की मला म्हणजे जेव्हा कोणीच दिसत नाही तेव्हा स्वामी दिसतात.